प्रियंका आषाढी वारीनंतर आपण पहिल्यांदाच भेटतोय। बुलेटिनमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। सुरुवात करूया हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून तर्कवितर्कांना उधाण। दिल्ली दौऱ्यात ठाकरे बंधूंची संभाव्य युती आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी। आमच्या मानसपटलावर सुधीर भाऊंची जागा फार वरची आहे असं म्हणत मुनगंटीवारांचा फडणवीसांना मिष्किल टोला। दुधात भेसळ होत असल्याचा भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा आरोप। पडळकरांनी थेट दूध भेसळीचा डेमो दाखवत केली पोलखोल। मुंबईत पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगावमध्ये अपघात। बेस्ट बसची ट्रकला मागून जोरदार धडक। अपघातात बसमधील 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी। दौंडमध्ये पत्नीनं पतीवर उगारलेला त्रिशूळ। बाळाच्या डोक्यात घुसल्यानं चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू। नवरा बायकोच्या भांडणामध्ये निष्पाप चिमुकल्याचा गेला जीव। पोलिसांकडून पती पत्नीला अटक। कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील रेस्टॉरंटवर गोळीबार। अतिरेकी हरजीत सिंह लड्डीनं घेतली जबाबदारी। काही दिवसांपूर्वीच झालं होतं रेस्टॉरंटचं उद्घाटन। खोट्या प्रतिष्ठेपायी पित्यानंच केली मुलीची गोळ्या झाडून हत्या। मुलगी टेनिस अकादमी चालवत असल्यानं नाराज पित्यानं उचललं टोकाचं पाऊल। हरियाणामधील गुरुग्राममधील धक्कादायक घटना। पाटणच्या शिरळ गावातील नागरिकांचा जीवघेणा प्रवास। पूल नसल्याने जीव मुठीत घेत शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून पायपीट। नदी एवढा ओढा आहे। जपानसह टोकियो आणि परिसरात पावसाचा हाहाकार। पावसामुळे अनेक घरं पाण्याखाली। वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत।